मित्रांनो, तुम्हाला रिटायरमेंटची चिंता सतावते का? रिटायरमेंट नंतर तुमच्याकडे पुरेसे पैसे असतील असे तुम्हाला वाटते का? रिटायरमेंट नंतर तुमच्याकडे पुरेसे पैसे असतील किंवा नाही असे तुम्हाला वाटत आहे का? जर तुम्हाला चिंता सतावत आहे तर आता काळजी करणे थांबवा. तुम्हाला तुमच्या पहिल्या पगारापासूनच योग्य आर्थिक नियोजन करावे लागेल. तुम्ही दरमहा 2000 रुपयाच्या SIP म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनसह गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर हळूहळू तुम्ही लक्षाधीश होऊ शकता. तर हे कसे शक्य आहे आणि कोणत्याही विशेष प्रयत्नांशिवाय तुम्ही एक चांगला रिटायरमेंट निधी कसा तयार करू शकता ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सविस्तर सांगणार आहोत. तर व्हिडिओला स्किप करणं थांबवा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला ही महत्त्वाची माहिती पूर्णपणे समजेल. या चॅनलवर नवीन असाल आणि असेच व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, रिटायरमेंटची चिंता करणे सामान्य आहे, पण काळजी करून काहीही साध्य होत नाही. यासाठी तुम्हाला अगोदरच आर्थिक नियोजन करावे लागेल, जेणेकरून भविष्यात तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार नाही. जर तुम्ही वयाच्या 25व्या वर्षी 2000 रुपयाचा SIP सुरू केला आणि तो रिटायरमेंटपर्यंत चालू ठेवला तर तुम्हाला प्रचंड प्रमाणात परतावा मिळू शकतो. ₹2000 ची ही छोटी बचत तुम्हाला दीर्घकाळात करोडपती बनवू शकते. चला तर मग हे कसे शक्य आहे ते समजून घेऊ. मित्रांनो, जर तुमचे वय 25 वर्ष असेल आणि तुम्ही आजपासून दर महिन्याला 2000 रुपयाचा SIP सुरू करत असाल आणि वयाच्या 60व्या वर्षीपर्यंत चालू ठेवाल, म्हणजे तुम्ही एकूण 35 वर्षासाठी दरमहा 2000 रुपयांची गुंतवणूक करत राहाल. आता SIP दीर्घ कालावधीत सरासरी 12% परतावा देते. त्यानुसार पाहिल्यास तुमची मासिक गुंतवणूक ₹2000 असेल. या अर्थाने 35 वर्षात ही रक्कम 8,40,000 रुपये होईल. आता तुमचा एकूण परतावा 1,21,50,538 रुपये असेल, ज्यात 35 वर्षामध्ये 12% चक्रवाढ व्याज असेल. अशा प्रकारे तुम्हाला वयाच्या 60व्या वर्षापर्यंत 1,29,90,538 रुपयांचा निधी मिळेल. तुम्हाला सरासरी 14% जास्त परतावा मिळाल्यास तुमचा फंड 2,24,64,972 रुपयांपर्यंतचा असू शकतो. मित्रांनो, SIPचे फायदे काय आहेत हे पण जाणून घेऊया. मित्रांनो, SIP मध्ये तुम्ही 500 किंवा 2000 सारख्या अगदी लहान रकमेपासून सुरुवात करू शकता. SIPचा सर्वात मोठा फायदा हा आहे की तो तुम्हाला दीर्घकाळात मोठा परतावा देतो. SIP मध्ये तुम्हाला दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवावी लागते, जेणेकरून तुमची बचत ही एक सवय होऊन जाईल. SIP गुंतवणूक ही दीर्घ मुदतीत असल्याने बाजारातील चढ उतारांमुळे फारसा फरक पडत नाही. SIP दीर्घकाळात चांगले उत्पन्न देते, पण सोबतच तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. SIP गुंतवणूक म्युच्युअल फंडामध्ये केली जाते, जी शेअर बाजाराशी जोडलेली असते. त्यामुळे त्यात मार्केट रिस्क आहे. दीर्घकाळात सरासरी परतावा 12% असला तरी त्याची खात्री नाही. म्युच्युअल फंडामध्ये संयम बाळगणे फार महत्त्वाचे आहे. हे शक्य आहे की बाजार अधूनमधून पडेल, परंतु दीर्घकाळात ते चांगला परतावा देऊ शकते. SIP मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराशी बोलून एक चांगला म्युच्युअल फंड निवडून घ्यावा. आता तुमच्या मनामध्ये शंका येत असेल की SIP किती काळासाठी चालू ठेवावी. तर मित्रांनो, जितका जास्त कालावधी तुम्ही SIP चालू ठेवाल तितका मोठा कॉस्ट तुम्हाला मिळेल. जर तुम्ही वयाच्या 25 वर्षापासून ते 60व्या वर्षापर्यंत हे चालू ठेवले तर तुम्हाला मोठी रक्कम मिळू शकते. तुमचे उत्पन्न वाढले की तुम्ही तुमची गुंतवणूक ही वाढू शकता. हे तुम्हाला अधिक परतावा देईल आणि भविष्यात तुम्ही चांगला आणि मोठा निधी गोळा करू शकाल. ₹2000च्या साध्या SIP सह तुम्ही तुमच्या सेवानिवृत्तीसाठी म्हणजेच रिटायरमेंटसाठी भरीव निधी तयार करू शकता. रिटायरमेंट नंतर पैशाचे टेन्शन नसावे यासाठी आर्थिक नियोजन वेळेवर करणे गरजेचे आहे. त्यामुळे मित्रांनो, उशीर करू नका आणि आत्ताच तुमची SIP सुरू करा. तुम्ही जितक्या लवकर SIP सुरुवात कराल तितका मोठा फायदा तुम्हाला मिळेल आणि नंतर तुम्हाला तितकेच चांगले रिटर्न पण मिळतील. तर मित्रांनो, तुम्ही SIP नक्की सुरुवात कराल ही अपेक्षा करतो. पुन्हा भेटूया एका नवीन अशाच व्हिडिओसह. तोपर्यंत मी आपला निरोप घेतोय. नमस्कार.